सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत। आज आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करणार आहोत। त्याबरोबर मंत्र कोणते म्हणावे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, अशी सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धन संपदा प्राप्त होते। म्हणून या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्त व लक्ष्मीचे तसेच कुबेर पूजन देखील केले जाते। यावर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करू शकता। म्हणजे शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6 ते रात्री 8:30 तुम्हाला कधीही लक्ष्मीपूजन करता येईल। धनसंपत्ती आणि समृद्धीचे देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचं आहे। अश्विन अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते। अश्विन अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते, जेथे चरित्रवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात। त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते। तसेच स्वच्छता आणि शांतता सुद्धा माता लक्ष्मीला तेवढीच प्रिय आहे। अशाच घरी माता लक्ष्मी निवास करते। त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे। सर्व केर कचरा म्हणजे या दिवशी अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे। लक्ष्मीपूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी करावी आणि त्यानंतर सुरुवातीला तुळशी पूजनापासून सुरुवात करायची आहे। सायंकाळ होता तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। रांगोळीवरती पण एक दिवा लावायचा आहे। तुळशीची पूजा करायची आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक म्हणायचा आहे। उंबऱ्यावरती पण लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि त्यानंतर घरातील लक्ष्मीपूजन आपण करू शकतो। लक्ष्मीपूजनाचा बरेचसे साहित्य लागते, त्यामुळे तुम्ही साहित्याची आधीच जमवाजमव करून ठेवा। आपल्याला ज्या ठिकाणी पूजाची मांडणी आहे तिथली पण जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे। पूजेच्या ठिकाणी तसंच सर्व घरात गोमूत्र शिंपडून घ्यावे, त्यामुळे आपले घर पवित्र आणि शुद्ध होते। मुख्य दरवाजाला आंब्याच्या पाण्याचे तोरण लावून घ्यावे। जिथे पूजा मांडायची आहे तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावर एक वस्त्र टाकायचे आहे। बाजूने काही तुम्हाला सजावट करायची असेल तर ती तुम्ही करून घेऊ शकता। आणि पाटावर आता आपल्याला थोड्या अक्षदांनी आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। नंतर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवत आहे। फोटोवरती आपल्याला स्वच्छ फुलाने पाणी शिंपडून लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। इथे मी दोन्हीकडे समया ठेवल्या आहेत, कारण पूजनामध्ये समईला देखील एक मान असतो। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, त्याबरोबर बसताना आसन घ्यावे, त्यामुळे वारंवार उठावे लागत नाही। पूजेच्या ठिकाणी आणि पूजेच्या सर्व साहित्यामध्ये शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व साहित्याची शुद्धी होते। आपण ही पूजेला बसताना शक्यतोवर नवीन वस्त्र परिधान करावी। महिलांनी शक्यतोवर साज शृंगार करावा। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेसही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः। पुन्हा
तिसऱ्या वेळेसही पडीभर पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः. आणि चौथ्या वेळेस उजव्या हातावर पडीभर पाणी खाली तामणात सोडून द्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. आचमन केल्यामुळे आपल्याला शरीराची तसेच मनाची शुद्धता होते आणि आपली पूजा चांगली होते, त्यासाठी आचमन केले जाते. तर आता सर्वात प्रथम आपण इथे कलश स्थापना करून घेऊया. तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर त्या ठिकाणी तांदळाची तुम्ही रास घालू शकता किंवा तांदळाचे स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढू शकता. मी इथे तांदळाचे स्वस्तिक काढले आहे. त्यावर सर्वात आधी मी हळदी कुंकू वाहून घेते. त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. मी आधीच कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घेतले आहेत. आता कलशामध्ये आपल्याला 80% पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, एक सुपारी, एक नाणं आणि फूल टाकायचं आहे. त्यानंतर कलशामध्ये 5 आपल्याला विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवू शकता. इथे मी आंब्याची पानं ठेवले आहे. त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावं. तर सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूया. इथे मी एक दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेत आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करायचा आहे. तुम्ही दिव्याचा एखादा मंत्र म्हणू शकता. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार. त्यानंतर इथे लक्ष्मीसमोर आपल्याला 4 जोड विड्याचे पाने ठेवायचे आहेत. त्यावर थोडं अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहायचं आहे. इथे आता तामणामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावर स्वच्छ पाण्याने व पंचामृतांनी आपल्याला अभिषेक घालायचा आहे. पहिले आपण स्वच्छ पाणी घालून घेऊया. त्यानंतर आपल्याला पंचामृताचं स्नान घालायचं आहे. नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्ही गणपतीच्या मूर्तीऐवजी गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता. अभिषेक करताना ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापड्याने पुसून पहिल्या विड्याच्या पानावर आपण स्थापन करायची आहे. त्यानंतर पुन्हा हे तामण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा दोन्हीही नसेल तर त्याचं प्रतीक म्हणून सुद्धा एक सुपारी घेऊ शकता. इथे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर मी त्यावर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे. मी पहिले स्वच्छ पाणी घेतलं आहे. नंतर मी पंचामृताचा अभिषेक करत आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपल्याला हा लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. ही पूजा करत असताना सतत आपल्याला आपल्या देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. अभिषेक करून झाल्यानंतर श्रीयंत्र आपल्याला स्वच्छ पुसून दुसऱ्या विड्याच्या पानावर स्थापन करायचा आहे. त्यानंतर तामणामध्ये मी पुन्हा एक सुपारी घेतली आहे कारण या दिवशी माता लक्ष्मीसोबत कुबेर देवताचेही पूजन केले जाते. तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल किंवा कुबेराचे यंत्र असेल तर ते पण घेऊ शकता. नसेल तर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी घेतली तरीही चालेल. त्यावरती देखील अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ती सुपारी तिसरा पानावर स्थापन करायची आहे. त्यानंतर तामणामध्ये मी पुन्हा एक सुपारी घेतली आहे. ती सर्व देवांचे प्रतीक म्हणून घेतली आहे. कोणी म्हणतात अन्नपूर्णेची मूर्ती ठेव तरी चालेल का, कोणी म्हणतात कुलदेवीची टाक ठेवू शकतो का, तर त्याऐवजी आपण अशी सर्व देवांची मिळून एक सुपारी घेऊ शकतो. यावरती आपण पहिल्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे. सुपारी स्वच्छ धुवून शेवटच्या विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे. आपण आपल्या कुलदेवतेचे पेज स्मरण करायचं आहे. अशा प्रकारे सर्व देवांचं स्नान घातल्यानंतर आपल्याला आराध्य दैवत प्रथम श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे. कोणतीही पूजा आपण गणपती पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी श्रीयंत्रावरती देखील हळद, कुंकू, अक्षत, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही मूर्ती घेतली असेल तर मूर्तीची पूजा करून घ्या. त्यानंतर धनाचे देवता कुबेराची पण पूजा करून घ्यायची आहे.
त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायची आहे. तुम्ही कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवला तरी पण चालेल. तसेच आपण सर्व देवांची सुपारी ठेवली होती, त्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. सर्व देवांना आपल्याला तुमच्याजवळ असेल तर कापसाचे वस्त्रसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता. श्री यंत्रावरती तुम्हाला लाल पिवळा धाग्याचे वस्त्र अर्पण करू शकता. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आता आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत. लक्ष्मीची मूर्ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा फोटो घेतला असेल तर त्यावरती पण फुलाने पाणी पंचामृत शिंपडून तो स्वच्छ पुसून घ्यायचा. लक्ष्मीला चंदन हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायचे आहे. शक्यतोवर लक्ष्मी मातेला एक लाल फूल अर्पण करा. माझ्याजवळ इथे विष्णूशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला विष्णूचे देखील स्मरण करायचे आहे. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळ म्हणायचा आहे. कारण जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि आपल्याला इथे मी तुम्हाला ही पूजा मांडून दाखवत आहे, त्यामुळे मी इथे लक्ष्मीची ओटी भरलेली नाही आहे. तर आपल्याला लक्ष्मीची ओटीसुद्धा भरायची आहे. आणि एक कोरी साडी, ब्लाऊज पीस, त्याच्यावर बांगड्या, हे सुद्धा आपल्याला त्यांचा साज शृंगार आपल्याला तिथे ठेवायचा आहे. तर आता आपण कलशाची पूजा करून घेऊया. कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायचे आहे. तुमच्याकडे जर पिवळ्या कवड्या असतील तर त्या देखील पूजेमध्ये मांडू शकता. तुम्ही कवड्या देखील पूजा करू शकता. लक्ष्मी मातेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. तसेच या दिवशी धान्याच्या राशीची देखील पूजा केली जाते. कोणतेही सप्तधान्य तुम्हाला मांडून त्यांची पूजा करायची आहे. इथे समोर मी आधी अक्षता ठेवून घेते. त्यावर हळदी कुंकू वाहून मी धान्याने भरलेले सुगडे ठेवत आहे. तुमच्याकडे सुगडे नसतील तर वाटीमध्ये पण तुम्ही धान्य ठेवू शकता. कारण लक्ष्मीला म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजले जाते. त्यामुळे या दिवशी आपण धान्यांची देखील पूजा करायची असते. सुगड्यामध्ये मी नाणे लाया बत्ताशे आणि काहीमध्ये धान्य भरून घेतले आहे. मी 5 सुगडे ठेवले आहे. तुम्ही 7 पण घेऊ शकता. लक्ष्मीपूजन सुरू असताना आपण आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत. तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत. कारण या दिवशी लक्ष्मी स्वरूप पैशाची पण पूजा आपण करत असतो. त्यामुळे या दिवशी आपण पैसे म्हणजे आपली लक्ष्मी सायंकाळनंतर कोणाला देऊ नये. त्याबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये केरसुणीही ठेवायची आहे. आपण केरसुणी लक्ष्मी मातेचे दिवाळीच्या अमावस्याला केरसुणीचे पूजन केले जाते. घरात दारिद्र्य अलक्ष्मी घालून टाक, केरसुणी ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते, म्हणून या दिवशी तिचे महत्त्व विशेष आहे. तसेच लक्ष्मी मातेसमोर पाण्याचा विडा ठेवायचा आहे. जोड विड्याच्या पानावर खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी असा विडा ठेवायचा आहे. तसेच लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशाची सोन्याची तसेच आपले जे काही ATM कार्ड वगैरे असतील किंवा हिशोबाची डायरी असेल इत्यादी आपण साहित्य पूजेमध्ये मांडून घेऊ शकतो. आपण जो पानाचा विडा ठेवला आहे त्यावर पण हळदी कुंकू अक्षता फुलं आपल्याला वाहायची आहे. त्याचबरोबर जे काही पैसे सोने नाणे ठेवले असतील त्यावर पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे. या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय असावे. घरात कोणतेही वादविवाद भांडण कटकट शिव्या शाप अशा गोष्टी करू नयेत. मन शांत ठेवावे आणि लक्ष्मीचे नामस्मरण करावे. आपण लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडल्या आहे त्यांचे सर्वांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी. लक्ष्मी पूजनामध्ये मी केरसुणी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही छोटी मोठी कोणतीही केरसुणी घ्या, पण या पूजेमध्ये अवश्य केरसुणी घ्या. जे पूजा करायची आहे आपण आणि जे धान्याने भरलेले सुगडे ठेवले आहे त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाया बत्ताशांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे खास करून या दिवशी नैवेद्याचा मान असतो. त्यामुळे लाया बत्ताशांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने.
या पूजेमध्ये आपण धने पण ठेवायचे असतात, ते सुद्धा पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जातात. सर्वात शेवटी आपण नैवेद्य दाखवूया. तर सर्वात आधी मी पाण्याचा चौकोन करून त्यावर गोळाचा नैवेद्य ठेवलेला आहे. पण या ठिकाणी तुमच्या घरात दिवाळीचा जो काही फराळ बनला असेल तो तुम्ही ठेवायचा आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई पण ठेवू शकता. पंचामृत, लाया, बत्ताशे. इथे मी खडी साखरसुद्धा घेतली आहे, लक्ष्मीच्या पुढे ठेवली आहे नैवेद्य म्हणून, तुम्ही दाखवू शकता. आणि नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे व नैवेद्यम समर्पयामी या पूजेमध्ये फळांचा पण नैवेद्य दाखवला आहे. तसेच या दिवशी महानैवेद्य म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी बनवतात. आणि या पूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तूंची पूजा केली आहे त्याच्यावर सर्वात आधी आपल्याला थोडे थोडे धणे वाहायचे आहे. आणि त्याचबरोबर साडीच्या लाया ज्या आपण घेतल्या होत्या नैवेद्यात, त्याचा पण नैवेद्य दाखवून त्या पण थोडं थोडं वाहायच्या आहेत. आता पूजेमध्ये आपल्याला घंटासुद्धा ठेवून घ्यायची आहे. घंटेला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. सर्वांना मिळून आरती करायची आहे. पहिल्यांदा गणपतीची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती तुम्ही म्हणू शकता. पूजा झाल्यावर घरातील सर्व मंडळीने मिळून मनोभावे नमस्कार करायचा आहे. हात जोडून प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माते, ही तुझी पूजा आज आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे केली आहे. तू तिचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे. तू आमच्या घरी शांत हो, प्रसन्न हो आणि स्थिर हो, अशी लक्ष्मीला आपल्याला विनंती करून पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यावर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता. महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी सूक्त हे पाठ करू शकता. आणि सर्वात शेवटी लक्ष्मीला क्षमा प्रार्थना करायची आहे. आमच्याकडून या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि आमची पूजा तू गोड मानून घे, अशी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मीपूजन झाल्यावर तुम्ही आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता. तर आमच्या इकडे अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केले जाते. काही ठिकाणी थोडीफार वेगळी पद्धत असते. आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत असेल त्या पद्धतीने करावे. तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाची पूजा इथे संपन्न झाली आहे. तर तुम्ही पण दिवाळीला तुमच्या घरी असेच लक्ष्मीपूजन करा. लक्ष्मी माता तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल.